हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमची पण पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येतं का किंवा पोळ्या करायचा जर कंटाळा येत असेल तर मग हा नवीन पुरणपोळीचा रोल एकदा नक्की ट्राय करा। अगदी पटकन होतो, चवीलाही खूप सुंदर लागतो आणि काहीतरी नवीन रेसिपी केली म्हणून मुलंही खूप खुश होतात। रोल करताना पुरण बाहेर येऊ नये म्हणून काही खास टिप्स मी याच्यात सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पोळीबरोबर आपण नेहमीच कटाची आमटी, गुळवणी, आंब्याचा रस किंवा दूध खात असतो। यावेळेला आपण इथे एक वेगळा नवीन पदार्थ ट्राय केलेला आहे, ते म्हणजे रबडी। ती सुद्धा रोज फ्लेवरची अतिशय सुंदर लागते, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी आपण इथे घेतलेले दूध, इथे मी 1.5 कप दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला एका पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे मिल्क पावडर। तर 2 मोठे चमचे मिल्क पावडर आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे। आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरायचं आहे, गरम दूध असेल तर त्याच्या गाठी होतात। आता आपल्याला हे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करून व्यवस्थित ढवळत ढवळत राहायचं आहे आणि छान उकळी काढायची आहे। तुम्ही बघू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान उकळ येऊ द्यायची आहे। त्यानंतर सगळं दूध आटत आल्यानंतर आपण याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। ह्या सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्या घालायच्या आहेत। त्यामुळे खूप सुंदर असा वास याला येतो। रोज फ्लेवरची आपली रबडी तयार होते। यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकतो। थंड झाल्यानंतर आपल्याला या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि फ्रीजमध्ये आपल्याला गार करत ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता किती घट्टसर अशी छान रबडी तयार झालेली आहे। आता आपण करणार आहोत पुरण। पुरण शिजवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी 400 ग्रॅम डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला स्वच्छ छान धुवून घ्यायची आहे। 3 ते 4 पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे। सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये डाळीच्या 3 पट आपण पाणी घालायचं आहे आणि डाळ शिजायला ठेवायची आहे। पातेल्यामध्ये छान डाळ शिजून झाल्यानंतर ती डाळ मी चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतली होती। त्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे। 400 ग्रॅमला 400 ग्रॅमच गूळ घालून छान पुरण असं आपण शिजवून घेतलेलं आहे। घट्टसर झाल्यानंतर यामध्ये चमचा उभा राहायला लागला की पुरण झालं असं समजायचंय। त्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला पुरण यंत्रामध्ये किंवा एखाद्या पुरणाच्या अशा जाळीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। एखादं पसरट भांडं घ्यायचं किंवा वाटी, त्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करत करत सगळं पुरण गाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित गरम असल्यानंतर पटकन असं पुरण गाळलं जातं। तुम्ही बघू शकता अगदी कोरडं आणि छान पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची आणि जायफळची 2 चमचे पूड। हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। छान पुरण झालेलं आहे, त्याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आता आपण पारीसाठी पीठ भिजवूया। इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा चाळणीने छान चाळून घ्यायचा आहे, त्यामुळे रोल खुसखुशीत आणि छान होतात। त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तीळ। 2 चमचे सफेद तिळाचा वापर आपण याच्यामध्ये करायचा आहे, त्यामुळे चव खूपच छान येते। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोहनासाठी आपल्याला 3 चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे। हे गरम केलेलं तेल नाहीये, साधंच तेल आहे। ते तेल घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। समोसे करण्यासाठी आपण जेवढं पीठ घट्ट वापरतो तेवढाच असा मैद्याचा गोळा आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचा आहे। यामध्ये तीळ घातल्यामुळे अतिशय सुंदर अशी चव येते। तळल्यानंतर त्याची चव खूपच छान लागते। आता व्यवस्थित मळून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। ते व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत। खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशी व्यवस्थित आपण पारी लाटून घ्यायची आहे मध्यम साईजची। इथे एक मोठी आपण एक रोल असा लाटून घेतलेला आहे, त्याला आपण चारी बाजूनी असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला एक चौकोनी आकार येईल। तर सुरीच्या साहाय्याने असं मी व्यवस्थित चारी बाजूनी कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता चौकोनी आकाराची आपण पोळी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे पुरण करून घेतलं होतं त्यातलं थोडं थोडं पुरण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पट्टीच्या आकारामध्ये आपल्याला जर आपल्याला गोल करायचं असेल तर आपण गोलाकार ठेवू शकतो। इथे मी चौकोनी रोल दाखवले, त्यामुळे असं दाबत दाबत बोटांच्या साहाय्याने चौकोन करून घ्यायचा आहे। व्यवस्थित इथे प्रेस करायचं आहे आणि एक अशी चौकोनी लांबट वळकुटी करून घ्यायची आहे। आता आपण इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। पारीला आपण चारी बाजूनी इथे पाण्याचं बोट लावून घेणार आहोत, त्यामुळे हे पटकन व्यवस्थित चिकटतात। तेलामध्ये टाकल्यानंतर सुटत नाही आणि पुरण सुद्धा बाहेर येत नाही। आता इथे आपण वरच्या दोन्ही बाजूनी हलक्या हाताने इथे आपण असं प्रेस करून घ्यायचं आहे। आधी या आपल्या साईडच्या दोन्ही बाजू आपण आतमध्ये कव्हर करायच्या आहे, जेणेकरून ती कोपरे दोन्ही बाजूच्या आतमध्ये वळले जातील। त्यानंतर एक एक बाजू आपण अशी उचलायची आहे हलक्या हाताने, ती याच्यावरती प्रेस करायची आहे आणि आता हे रोल आपण असा लांबट आकाराचा वळवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लांबट आकाराचे आयताकृती आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी तीळ घेतलेले आहेत, दोन्ही बाजूला तीळ प्रेस करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे प्रेस करून घेतल्यानंतर आपण हलक्या हाताने थोडंसं अजून दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते घट्ट असे तीळ त्याच्यामध्ये
चिटकून राहतील. आता ह्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. अशाच प्रकारे मी सगळे रोल करून घेते. इथे एका कढईमध्ये आपण तेल ठेवलेले आहे तापायला. तेल छान तापल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला सगळे एक एक करून हलक्या हाताने रोल ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे रोल आपले झालेले आहेत. पुरण कुठेही बाहेर आलेलं नाही. अगदी व्यवस्थित रोल भरले जातात. पटकन तळले सुद्धा जातात. गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत. खूपच सुंदर लागतात चवीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही नवीन रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते पण सांगा. बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलरचे. उरलेलं जे आजूबाजूचं पीठ राहिलं होतं त्याचा आपण अशा प्रकारे वापर केलेला आहे. चहाबरोबर खाण्यासाठी स्नॅक्स तयार केलेला आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.